We'll start up with the lecture. ठीक है. Today we'll be starting with TY BAF SY BCom. चा कॉमन एक चॅप्टर आहे जे TY BAF साठी इट वुड बी इन फाइनेंशियल मैनेजमेंट एंड SY BCom के लिए ये रहेगा मैनेजमेंट अकाउंटिंग. ठीक है. तुमच्यासाठी मैनेजमेंट अकाउंटिंग है SY BCom. TY BAF तुम लोग के लिए फाइनेंशियल मैनेजमेंट है. टॉपिक हम लोग जो डील करने वाले हैं पूरा का पूरा फाइनेंस के ऊपर डील करने वाले हैं. इट डिपेंड्स ऑन फाइनेंस. फाइनेंशियल मैनेजमेंट है तो फाइनेंस, फाइनेंशियल प्लानिंग, डेब्ट प्लानिंग, टैक्स कैसे सेव करना है, फाइनेंशियल प्लान्स, ऐसे बहुत सारे क्वेश्चंस है जो फाइनेंशियल मैनेजमेंट, मैनेजमेंट अकाउंटिंग में आते हैं. ठीक है. आपल्या चॅप्टरचं नाव आहे कॅपिटल बजेटिंग. ठीक है. अपने चैप्टर का नाम है कैपिटल बजटिंग. नाउ व्हाट डू यू मीन बाय कैपिटल बजटिंग? ठीक है. कैपिटल ये शॉर्ट टर्म होता है या लॉन्ग टर्म होता है? कॅपिटल हे शॉर्ट टर्म साठी असतं की लॉन्ग टर्म साठी असतं? झोपले का सगळे? काय माहिती. भांडवल का असतं? भांडवल क्यों होता है कैपिटल? कैपिटल इज ऑलवेज सर्व्ड एज अ लॉन्ग टर्म. ठीक है. कॅपिटल मतलब क्या? मुद्दल. आपली मुद्दल आपण आज धंद्यात टाकली आणि उद्या लगेच बाहेर काढली असे होते का? अपने को बहुत साल लग जाते हैं वो कैपिटल को बाहर निकालते निकालते. ठीक है. तो लॉन्ग टर्म जब हम लोग कोई भी चीज करते हैं, म्हणजेच फॉर एक्झाम्पल माझ्या बिझनेसला जर ऍसेट्स घ्यायचे असले तर मी ते काय रोज घेणार नाही. करोड़ों की मशीन रोज लोगे क्या? आज लिया कल कंटाला आया तो कल नया लिया. फोन भी हम लोग सोच सोच के लेते हैं. तो करोड़ों का मशीन तो हम लोग कितना सोच के लेंगे. मतलब कैपिटल बजटिंग इज व्हेन वी आर इन सर्च ऑफ एसेट. हम लोग एसेट खरीदने वाले हैं और वो एसेट खरीदने के लिए हम एक प्रकार का बजटिंग कर रहे हैं, एक प्रकार का बजट बना रहे हैं. हम लोग एक प्रकार का एनालिसिस कर रहे हैं कि अगर मैंने ये मशीन को खरीदा तो मैं फायदे में रहूंगा या मैं लॉस में रहूंगा. मेरे को मेरे पैसे मिलेंगे क्या? मिलेंगे तो कितने पीरियड में मिलेंगे, किती वर्षांनी भेटतील. पी आपला पी गेलेला आहे म्हणून तो पी प्रेस होत नाही. ठीक है. तो कितने टाइम में अपने को वो पैसा मिलेगा, इन सब के एनालिसिस करने होते. देखो मशीन लेने के बाद आप सोच नहीं सकते. मोबाईल घेतल्यानंतर जर विचार करत बसाल अरे हा फालतू फोन आहे, दुसरा फोन घेतला पाहिजे होता, मग ते लोक काय बोलतील की मोबाईल खरीदने के पहिले तेरे को अक्कल नहीं थी क्या? मतलब क्या कि जेव्हा पण आपण कुठलंही मोठं ऍसेट विकत घेतो तो एसेट लेने के पहले कुछ बेसिक कैलकुलेशन करना पड़ता है कि पैसा इन्वेस्ट करके आप गलती तो नहीं कर रहे, तुमचे पैसे बुडतील का, नाहीतर तुमचे पैसे बुडले जरी नाही तरी टाइमात परत येतील का, तुम्हाला ते एसेट घेऊन फायदा होणार आहे का. मतलब एसेट खरीदते वक्त जो भी हम लोग सोचते हैं, जो भी प्लस माइनस चीजें करते हैं, उसको हम लोग कैपिटल बजटिंग ऐसा कंसेप्ट बोलते हैं. क्या बोलते बेटा? कैपिटल बजेटिंग ऐसा कंसेप्ट बोलते हैं. ठीक है. कैपिटल बजेटिंगचा अर्थ कळला? बेसिक मीनिंग आहे ऍसेट विकत घेताना आपण जे काय कॅल्क्युलेशन्स करतो त्याला कॅपिटल बजेटिंग असं बोलतात. ठीक है. अब नेक्स्ट करते हैं. हे जे तुमच्या स्क्रीन वरती दिसतंय तो ये 5 है आपके मेथड्स ऑफ कैपिटल बजेटिंग. हे पाचीचे पाची आपल्याला सम्स आहेत. पाचीचे पाची सम्सचे प्रकार आहेत. सम्स के टाइप है आपको पेबैक पीरियड मेथड, अकाउंटिंग रेट रिटर्न, नेट प्रेजेंट वैल्यू, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स, इंटरनल रेट ऑफ रिटर्न, IRR. ये सम्स नहीं आते ज्यादातर. ये जो 4 टेक्निक्स है पहले इसके सम्स आते हैं. पेबॅक पीरियड का मतलब क्या है की मी आज जर पैसा लावला तर किती वर्षात माझे पैसे माझ्याकडे परत येतील. पे बॅक पीरियड. दूसरा है अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न. मतलब अगर मेरे पास वो एसेट 5 साल के लिए है तर 5 वर्षात मी किती टक्के कमवले, 10%, 12%, 15%. 5 साल में मैंने कितना पैसा कमाया, दैट इज अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न. दिस इज युअर नेट प्रेझेंट व्हॅल्यू. नेट प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे आज जर मी पैसे गुंतवले तर 5 वर्षानंतर माझ्याकडे किती पैसे राहतील. आज अगर मैं पैसा इन्वेस्ट कर रहा हूँ तो 5 साल के बाद उस पैसे की कीमत क्या हो जाएगी. जर तुम्हाला माहिती असेल या फिर उनको पता रहेगा कि अपना डे बाय डे 1 रुपए का वैल्यू दिन ब दिन कम होते जाता है जिसको हम लोग इन्फ्लेशन बोलते हैं.
मतलब धीरे 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 क्या होते जाता है, अपना 1 रुपए का वैल्यू कम होते जाता है। तो नेट प्रेजेंट वैल्यू क्या रहेगी 5 साल के बाद। उसके बाद प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स, मतलब तुमने कितना प्रॉफिट कमाया 5 साल में। और लास्ट इंटरनल रेट ऑफ रिटर्न, मतलब ये कंपैरिजन करने के लिए होता है कि अगर आप 10% के बदले 6% पे करो, 6% के बदले 60% पे करो, कौन से परसेंटेज पे आपको बजटिंग, मतलब कौन से परसेंटेज पे आपको मशीन खरीदना चाहिए। 5 मेथड है, पे बैक पीरियड, अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न, नेट प्रेजेंट वैल्यू, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स, इंटरनल रेट ऑफ रिटर्न। ठीक है, आपल्याला हा सम करायला अपने को ये सम करने के लिए एक फॉर्मेट बाय हार्ट करना पड़ेगा। छोटा सा फॉर्मेट है। फॉर्मेट में सबसे पहले क्या दिख रहा है आपको, पीबीडी एंड टी। पीबीडी एंड टी मतलब पी फॉर प्रॉफिट, बी फॉर बिफोर, डी फॉर डेप्रिसिएशन, टी फॉर टॅक्सेशन। तर फुल फॉर्म काय झाला याचा, प्रॉफिट बिफोर डेप्रिसिएशन एंड टॅक्स, प्रॉफिट बिफोर डेप्रिसिएशन एंड टैक्स। याच्यातनं सगळ्यात पहले, इसमें से सबसे पहले डेप्रिसिएशन को माइनस करना है। इसमें से सबसे पहले डेप्रिसिएशन को माइनस करना है, तो आपको मिलेगा प्रॉफिट बिफोर टैक्स। तो आपको मिलेगा प्रॉफिट बिफोर टैक्स। तो प्रॉफिट बिफोर टैक्स मतलब पीबीटी, पीबीटी उसमें से लेस हो जाएगा टैक्स, उसमें से लेस हो जाएगा टैक्स। पीबीटी में से टैक्स लेस करोगे तो मिलेगा पीएटी, प्रॉफिट आफ्टर टैक्स, प्रॉफिट आफ्टर टैक्स। उसमें ऐड करोगे फिर से डेप्रिसिएशन तो मिलेगा सीएफएटी। सीएफएटी का फुल फॉर्म होता है कैश फ्लो आफ्टर टैक्स, कैश फ्लो आफ्टर टॅक्स। तो वापस से एक बार फॉर्मॅट पढ़ेंगे, काय काय फॉर्मॅट मध्ये आपल्या पीबीडीटी लेस डेप्रिसिएशन, मग भेटणार पीबीटी लेस टैक्स तो मिलेगा पीएटी, एड डेप्रिसिएशन तो मिलेगा सीएफएटी। ये अपना बेसिक फॉर्मेट है, ये अपना बेसिक फॉर्मेट है। ठीक है, आता बेसिकली पैट, पैट जब भी आप ढूंढोगे पैट पे निकलेगा एआरआर। एआरआर हमने लास्ट स्लाइड में पढ़ा, क्या है एआरआर, अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न। मेथड वाचली ना आपण। एआरआर है अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न, एआरआर है अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न। तो एआरआर ढूंढने के लिए पैट ढूंढना पड़ेगा, लेकिन और कोई भी मेथड ढूंढने के लिए आपको क्या ढूंढना पड़ेगा, सीएफएटी शोधावत लागेल। म्हणजे हा आपला एक प्रकारे फॉर्मॅट आहे, हा आपला एक प्रकारे फॉर्मॅट आहे। ठीक है, एकदा परत मागे जाऊन बघूया आपण काय शिकलो। अपने चैप्टर का नाम है कैपिटल बजटिंग, अपने चैप्टर का नाम है कैपिटल बजटिंग। ठीक है, कैपिटल बजेटिंग में हम लोग ने क्या देखना है कि अगर मैं कोई भी एसेट खरीद रहा हूँ, जर मी कुठल्याही प्रकारचं एसेट विकत घेतोय, तो वो एसेट मेरे को फ्यूचर में फायदा देगा कि नुकसान देगा। एसेट खरीदने के बाद नहीं सोच सकते, पहले ही सोचना पड़ेगा, इसके लिए इसको कैपिटल बजटिंग बोलते हैं। इसके 5 मेथड्स हमने देखने। 5 मेथड मध्ये सगळ्यात पहिली मेथड है पे बैक पीरियड, मतलब आज पैसा लगाया तो कितने टाइम में वापस आएगा। दूसरा मेथड है अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न। अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न मतलब अगर आप 5 साल के लिए कोई भी एसेट अपने पास रख रहे हो तो उस पे आपने कितना पैसा कमाया, कितना टक्का पैसा कमाया। नेट प्रेजेंट वैल्यू दैट इज आज लगा हुआ पैसा 5 साल के बाद कितना बनेगा, क्योंकि दिन ब दिन पैसे की वैल्यू कम होती जाएगी। ठीक है, नेक्स्ट है प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स, आपने कितना प्रॉफिट कमाया। एंड लास्ट है इंटरनल रेट ऑफ रिटर्न, कंपैरिजन करने के लिए होता है। फॉर्मेट आपल्याला लक्षात ठेवायचं है, या फॉर्मेट प्रमाणे अपन सम करना है। आज हम लोग एक सम करने वाले, होमवर्क भी दूंगा, टेंशन मत लो। ठीक है, अब अपने सम का नाम है कैपिटल बजटिंग। फॉर्मेट में देखो पीबीडीएनटी, दैट इज प्रॉफिट बिफोर डेप्रिसिएशन एंड टैक्स, प्रॉफिट बिफोर डेप्रिसिएशन एंड टैक्स। उसमें से लेस होगा डेप्रिसिएशन, उसमें से लेस होगा डेप्रिसिएशन तो मिलेगा प्रॉफिट बिफोर टैक्स, मिलेगा प्रॉफिट बिफोर टैक्स। उसमें से लेस होगा टैक्स
उसमें से लेस, इसमें से लेस होगा टॅक्स, तो मिलेगा ऍड नाही बेटा, लेस होणार, लेस पीबीडीटी दिलेलं असणार, उसमें से लेस होगा डेप्रिसिएशन, तो मिलेगा आपको पीबीटी, उसमें से लेस होगा टैक्सेशन, क्योंकि इसमें लिखा है प्रॉफिट बिफोर टैक्स, तो अपने को टैक्स माइनस करने में मिलेगा प्रॉफिट आफ्टर टैक्स। इसमें ऐड करना है डेप्रिसिएशन। अभी आपको दिमाग में क्वेश्चन आया रहेगा, सर ऊपर डेप्रिसिएशन लेस किया है, नीचे डेप्रिसिएशन ऐड किया है, ऐसा दो बार क्यों किया है? देखो, जब तक आप डेप्रिसिएशन माइनस नहीं करते, जोपर्यंत डेप्रिसिएशन माइनस करत नाही तोपर्यंत आपल्याला पॅट भेटत नाही, ठीक आहे? तोपर्यंत आपल्याला यश तुमचंच लेक्चर आहे, ठीक है? जब तक आप डेप्रिसिएशन माइनस नहीं करते तो पीबीटी मिलता नहीं है, पीबीटी में से टैक्स माइनस करते नहीं हो तब तक पीएटी मतलब प्रॉफिट आफ्टर टैक्स मिलता नहीं है। अपने को ये 5 मेथड है, 5 मेथड, एआरआर, पीबीपी, एनपीवी, पीआय, आयआरआर, शॉर्ट फॉर्म जर लक्षात ठेवा तर तुम्हाला ते लक्षात पण राहील और इजी भी पड़ेगा। एआरआर मेथड ढूंढने के लिए, सॉल्विंग करने के लिए आपको पैट ढूंढना पड़ेगा, ठीक है? लेकिन और कोई भी मेथड ढूंढने के लिए, मतलब पीबीपी, एनपीवी, पीआई, आईआरआर, मतलब पेबॅक पीरियड, नेट प्रेझेंट व्हॅल्यू, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स, इंटरनल रेट ऑफ रिटर्न, ह्याच्यापैकी कुठलीही मेथड करायला, इसमें से कौन सी भी मेथड करने के लिए आपको सी फैट मतलब कैश फ्लो आफ्टर टैक्स ढूंढना पड़ेगा। आणि सम आपका किधर से शुरू हो सकता है बता दो, आपका सम इधर से शुरू हुआ तो आपको ये सब करना पड़ेगा, आपका सम इधर से शुरू हुआ तो आप टैक्स माइनस करोगे, आपका सम पैट से शुरू हुआ तो सिर्फ डेप्रिसिएशन ऐड करोगे, और अगर आपने बहुत कम पाप किए रहे, तुम्ही पाप केले नसतील तर तुम्हाला डायरेक्टली सम मध्ये काय काढून देतील, सीएफएटी काढून देतील आणि आपल्याला डायरेक्टली सम सॉल्व करायचं है, ठीक है? तो सबसे पहले एकदम सिंपल कंसेप्ट बताता हूँ, मेरे को बताओ कि आपका फॉर्मेट चालू किधर से होगा, कहां से चालू होगा फॉर्मेट? अरे जिंदा हो, पीबीडीएनटी म्हणजेच प्रॉफिट बिफोर डेप्रिसिएशन एंड टॅक्स से शुरू होगा, त्यातनं काय माइनस करायचंय, डेप्रिसिएशन माइनस करायचंय, तर काय भेटणार, पीबीटी, क्या मिलेगा, पीबीटी, उसमें से क्या माइनस करोगे, टैक्स, तो क्या मिलेगा, पीएटी। पैट पे एक ही मेथड सॉल्व हो सकता है, कौन सा मेथड, एआरआर, वेरी गुड। अब अगर आपको बाकी सारे मेथड्स भी सॉल्व करने हैं तर तुम्हाला डेप्रिसिएशन परत ऍड करावं लागेल, याचं कारण सांगतो परत ऍड का केलं, तो सी फैट मिलेगा, सी फैट पे क्या क्या निकलेगा, पीबीपी, एनपीवी, पीआई, आईआरआर, ये सब मेथड्स किस पे सॉल्व हो गए, सी फैट पे। आता डेप्रिसिएशन का ऐड केलं, तो अगर आपने 11th स्टैंडर्ड में डेप्रिसिएशन पढ़ा होगा तो डेप्रिसिएशन अगर आपने 11th स्टैंडर्ड में पढ़ा होगा तो डेप्रिसिएशन इज अ नॉन कैश एक्सपेंस, डेप्रिसिएशन इज अ कौन सा एक्सपेंस, नॉन कैश एक्सपेंस, डेप्रिसिएशन इज अ नॉन कैश एक्सपेंस, ठीक है? तो ये फॉर्मेट आपको बाय हार्ट रखना है, इसके ऊपर आपका सम है, फॉर्मेट समझला कि सम फटाफट समझ लो, ठीक है? मेरे को बताओ फॉर्मेट का फर्स्ट पार्ट क्या है आपके, पीबीडीएनटी, त्यातनं काय लेस होणार, डेप्रिसिएशन लेस होणार, वेरी गुड, तो क्या मिलेगा, वेरी गुड, काय, हेलो, पीबीटी, प्रॉफिट बिफोर टैक्स, उसमें से क्या लेस होगा, टैक्स लेस होगा, तो क्या मिलेगा अपने को, पैट मिलेगा, तो क्या मिलेगा अपने को, पैट मिलेगा। फिर से डेप्रिसिएशन ऐड करना पड़ेगा कारण कि आपल्याला पाहिजे कैश फ्लो, अपने को चाहिए कैश फ्लो, और अगर आपने 11 में हेलो, रुकावत के लिए खेद है, ब्रेक आ गया था, एक ऍड आलेली म्हणून आपल्याला थांबावं लागलं, ठीक है? तो ये अपना फॉर्मेट है, ये फॉर्मेट को जब भी हम लोग फॉलो करेंगे तो अपने को 4 मेथड सॉल्व करने हैं, 4 मेथड्स कौन से है वो हम लोग देख चुके हैं, पे बैक पीरियड, अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न। पे बैक पीरियड को आप प्यार से, कैसे, प्यार से, कैसे प्रणव, प्यार से, हाँ, प्यार से आप बोलोगे
पीबीपी, क्या बोलोगे? पीबीपी, ठीक है। थोड़ा ऐसा अच्छे टर्म्स, छोटे छोटे टर्म्स यूज किए तो अपने को लगता है कि अपन टीवाई में आ गए, इसके लिए ऐसे इसको बोलना, ठीक है। ARR, SYच्या परीक्षेत तर वाचलंय तुम्ही, टीवायची द्यायची ते आता, ठीक है। तो वो उस टाइम पे लॉकडाउन नहीं होने वाला, टेंशन मत लो। तीसरा मेथड है NPV, नेट प्रेजेंट वैल्यू। चौथा मेथड है PI, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स। पांचवा मेथड है IRR। ज्यादातर IRR के सम्स नहीं आएंगे, लेकिन फिर भी हम लोग इसका मेथड देख के रखेंगे। ये 5 मेथड्स, हे 5 मेथड म्हणजे 5 फॉर्मूले, ये 5 मेथड मतलब 5 फॉर्मूले, और ये 5 फॉर्मूले करने के लिए अपने को सिर्फ एक ही फॉर्मेट करना है, जो यहाँ पे आपके स्क्रीन पे दिख रहा है। फॉर्मेट क्लियर? यस सर। ठीक है। अब ये फॉर्मेट में किस पे क्या निकलेगा वो देखो। पैट पे निकलेगा ARR, और CFAT पे निकलेंगे बाकी सारी मेथड्स, ठीक है। नाउ विल गेट बैक टू अ सम। सर आवाज कटतोय. हॅलो, रेंज येते हा सर, आता येतोय क्लिअर. मैं लेक्चर रेकॉर्ड कर ही रहा हूँ, जर मध्ये काय टेक्निकल प्रॉब्लेम झाला वगैरे तर लेक्चर मी युट्यूबवर अपलोड करणारच आहे, लाईव्ह लेक्चर, तर लेक्चर रेकॉर्डिंग चालूच आहे, ठीक है। हा सर. आता आपण एक सम बघूया. चालू आहे लेक्चर, जरा मी एक इमेज काढते. स्क्रीन विजिबल हो रहा है मेरा? स्क्रीन पे एक सम लिखा हुआ है. हाँ सर. हाँ, ठीक है. नाउ दिस इज अ बेसिक सम. पापी लोगों का सम है, क्योंकि पूरा फॉर्मॅट बनाना पडेगा. स्टार्टिंग पासून सगळं बनवायला लागलं म्हणजे पापी लोकांचा सम खूप मोठा सम होत होतो, पण इझी आहे, फटाफट करू शकतो. सॉल्विंग करून बघा, मी सम तुम्हाला पाठवेला, ठीक है. अब आपली आर्ची, आपली परशावाली, ठीक है. तो आर्ची वांट्स टू बाय अ मशीनरी. आर्ची ने एक फैक्ट्री निकाला, फैक्ट्री में उसको एक मशीनरी खरीदने का. आता मशीनरी आहे 1,00,000 रुपयाची, ठीक है. आता आर्ची श्रीमंत जरी असली तरी मशीन विकत घेतल्यावर विचार करू शकत नाही ना, जर त्यांनी लग्न केल्यावर विचार केला नव्हता, लग्न करताना मग नंतर भांडणं झाली त्यांची, पिक्चर बघितलाच आहे आपण, ठीक है. तो शादी करने के पहले, हाँ, तो शादी करने के पहले अगर सोचा होता कि क्या कॉन्सिक्वेंसेस होंगे तो उनको बेनिफिशियल था. वैसे ही मशीन खरीदने के पहले अगर उन्होंने सोचा कि अपने को फायदा होगा नुकसान होगा, तर मग तिला इन्वेस्टमेंट करण्यात फायदा है. मशीन का कीमत कितना है? 1,00,000. हाँ, और सम में क्या दिया है? PBDT. मिला क्या? सापडलं का? म्हणजे आपल्याला पूर्ण सम मध्ये अखंड फॉर्मॅट करावा लागणार. पापी लोगों का सम आहे. पहिल्या वर्षी तुम्हाला किती प्रॉफिट भेटलं त्या मशीन मधनं? 50,000. वेरी गुड, 50,000. दूसरे साल कितना प्रॉफिट मिला इस मशीन से? 40. उसके अगले साल 30. उसके अगले साल 60. उसके अगले साल 40. ऑल ऑफ दिस आर PBDT, दॅट इज प्रॉफिट बिफोर डेप्रिसिएशन टॅक्स. आता ऐका मी तुम्हाला काय बोलतोय. जब भी गलती से, अभी तो तुम लोग लॉकडाउन में इतने हुशार नाही हो की बाहेर निघून टेक्स्टबुक वगैरे विकत घ्याल. टेक्स्टबुक जर तुम्ही घेतली किंवा सम जर बघितला तर हा सम त्यांनी वेगळ्या फॉर्मॅटनी सॉल्व्ह केलाय. ते लोक वर्टिकली सॉल्व्ह करतात, ज्यांनी कन्फ्युजन होतं. मैं इसको हॉरिजॉन्टली सॉल्व करता हूँ. हमने फॉर्मॅट लिखते वक्त सीधा लिखा था ना, PBDT लेस डेप्रिसिएशन, पण त्याला मी आडवं सोडवतोय. बघा, सापडलं का? आडवं म्हणजे कसं? यश आहे का? हा सर, हाय सर. हाय. चॅटिंग करत बसू नको आता मध्ये. मी रेकॉर्डेड लेक्चर पाठवणार आहे, संतोष अकॅडमी वाल्याला आपण पाठवू, टेंशन घेऊ नको तू, ठीक है. अभी ये आपका फॉर्मॅट बनेगा, ठीक है. अब ये फॉर्मॅट जो है, त्या फॉर्मॅट मध्ये पहिले तुम्हाला सगळ्यात पहिलं काम करायचंय, डेप्रिसिएशन काढून घ्यायचंय. डेप्रिसिएशन 11वीं के फॉर्मूले से ही निकलेगा.
ओरिजिनल कॉस्ट मायनस स्क्रॅप अपॉन नंबर ऑफ इयर्स. जर लहानपणीची गोष्ट आठवत असेल, कासव आणि सस्याची नाही, स्ट्रेट लाइन मेथड करी कुछ तो पढ़ा था हमने. स्ट्रेट लाइन मेथड का फॉर्मूला होता है ओरिजिनल कॉस्ट माइनस स्क्रैप अपॉन नंबर ऑफ इयर्स. सो व्हाट इज योर ओरिजिनल कॉस्ट ऑफ मशीन? 1 lakh. 1 lakh. डू यू हैव स्क्रैप वैल्यू इन द सम? नाही. नो. किती वर्षाचा सम है? 5. हाँ, म्हणजे मशीनची लाइफ पण 5 वर्ष. तो आपके हर बरोबर. साल का डेप्रिसिएशन कितना बनेगा? 20,000 पर एनम. 20,000 पर एनम. Annum. डेप्रिसिएशनचा फॉर्म्युला असतो ओरिजिनल कॉस्ट मायनस स्क्रॅप अपॉन नंबर ऑफ इयर्स. ओरिजिनल कॉस्ट म्हणजे ही जी सम मध्ये दिली आहे, स्क्रॅप कुठेही दिलेला नाहीये. आणि किती वर्षाचा सम आहे? तर 5 वर्षाचा सम आहे. तो 1 lakh डिवायडेड बाय 5 जेव्हा केलं तेव्हा आपल्याला 20,000 भेटलं. हे पीए पीए म्हणजे पर एनम. अरे 5 वर्षाचे समय ना बाबा. 5 इयर्स का थे, सम है, 5 इसके लिए वर्षाचा. 5 से डिवाइड किया. नंबर ऑफ इयर्स, अच्छा हाँ दिस इज ओके ओके. लाइफ ऑफ हाँ. पाय नाही, लाइफ ऑफ द मशीन. ठीक आहे, इधर तक क्लिअर? हो सर. ओके ओके पीबीडीटी सम मध्ये दिलेला आहे, तो आपण कॉपी पेस्ट करून घेतला हाँ. वरतून. हो सर. ओके. अपना फॉर्मेट याद है, पीबीडीटी में से डेप्रिसिएशन को पहिले माइनस करना है. डेप्रिसिएशन Yes. आत्ताच गरम गरम शोधलोय आपण. 20,000 सापडलं का? यस. हाँ, तो मैंने हर साल का डेप्रिसिएशन 20,000 लिखा. देखो 20 20 20 20. ठीक है, 50 माइनस 20, 40 माइनस 20, 30 माइनस 30 40 20 30 20 10 40 20. ये कैसे आया 40 समझा? पीबीटी कैसे आया? माइनस यस माइनस पीबीटी ओके. कैसे आया? माइनस पीबीटी में करो. से Okay. डेप्रिसिएशन को माइनस किया. वेरी गुड. अभी आपको अगर सम में दिख रहा होगा टैक्स का रेट कितना दिया है? 50. 50%. हा, आता 50% मी दिलेत, सम मध्ये 35% दिले असतील, तुम्ही 35% कॅल्क्युलेट कराल. किसका 35%? पीबीटी का 35%. PBT. अभी किसका 50%? पीबीटी का 50%. PBT. 30,000चे 50%. 15. हा, जागा 15,000. कमी आहे म्हणून मी ते 15 लिहिलेत. दिस इज अमाउंट इन 1000. ठीक है, ओके. 15,000. 30,000 का 50%, 15,000. 20,000 का 50%, 10,000. 10,000. 10,000चे 50%, 5,000. 40,000 का 50%, 20,000. और 20,000. 20,000 का 50%. 10,000. आता अजून एक गोष्ट सांगतो. पॅट पीएटी पॅट इज इक्वल टू पीबीटी मायनस टॅक्स. पीबीटी मधनं काय केलं बेटा? टॅक्स मायनस Minus केलं केला की tax. काय भेटतं आपल्याला? पॅट भेटतं. ठीक आहे, आता तुम्ही बघाल तर इथे 15 15 10 10 5 5 20 20 सेम आले. तर गावठी लॉजिक हा. करून येऊ नका, नाहीतर तुम्ही डोक्यात बांधाल दोन्ही पण सेम असतात. असं नसतं, अंधश्रद्धा आहे ही. ठीक है, 50% टैक्स था, इसके लिए बचा हुआ 50% पैट में आया. पैट कसं शोधलं आपण? पीबीटी मायनस P टॅक्स. minus tax. ठीक है, दर समला असेच शोधाल. अर्धे अर्धे करून लिहू नका येड्यासारखे. ठीक है, इसमें वापस से आपको क्या करना है बेटा? डेप्रिसिएशन को ऐड करना है. इसमें वापस से आपको क्या करना है? डेप्रिसिएशन को ऐड करना है. डेप्रिसिएशन था ना आपके पास, हाँ. तर 20 20 20 20 परत लिहिलं. 15 प्लस 20 35. 35. 10 प्लस 20 30. 30. 5 प्लस 20 25. 25. 20 40 and 10 काय? plus 20 30. इथपर्यंत सम कळलंय का? हो सर. पक्का? कारण की असे मी सम तुम्हाला होमवर्क देणार आहे 2-3. मग नंतर बोलू नका, ते तुम्हाला रात्रीपर्यंत व्हॉट्सअप करायचे मला. ठीक है, क्लियर इधर तक? फॉर्मॅट कैसे बना क्लियर? यश कोण कोण आहे एकदा बघून घेऊया आपण. पार्टिसिपेंट 5 पार्टिसिपेंट मध्ये यश, काजल, प्रणव, कृतिका कळलं का सगळ्यांना? हो. ठीक है, सीएफएटी कैसे आया समझा आपको? आता आपण या सम वरनं 2 मेथड सॉल्व करणार आहे. पहिली मेथड म्हणजे एनपीवी आणि बाय वन गेट वन फ्री. अभी कैसा प्रणव के साथ यश फ्री है, वैसे एनपीवी के साथ पीआई फ्री है अपने इधर. ठीक है, एनपीवी चा फुल फॉर्म सर सांगा ना. एनपीवी चा फुल फॉर्म काय यश? नेट प्रेझेंट व्हॅल्यू. व्हेरी गुड, नेट प्रेझेंट व्हॅल्यू. आणि Present पीआय चा फुल value. फॉर्म प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. बाय वन गेट वन फ्री आहे ते. सीएफएटी पर्यंत Okay. कसं पोहोचलं समजलं ना? हो. हा,
आता आपल्याला सम मध्ये डीएफ दिलेला असतो, डीएफ. ठीक आहे, डीएफ म्हणजे डिस्काउंटिंग फॅक्टर. डीएफ म्हणजे डिस्काउंटिंग Discounting फैक्टर. factor. डिस्काउंटिंग फैक्टर मतलब क्या कि 1 रुपये का भाव दिन ब दिन कम होत जाते. 1 रुपयाची किंमत दरवर्षी काय होत जाते बेटा, कमी कमी होत जाते. त्याला डीएफ असं बोलतात. डीएफ कसा वापरायचा तो मी खालती इथे इंडिकेट केलाय बघा. डीएफ मी कसा वापरलाय, डीएफ चा फॉर्म्युला आहे 1/1 प्लस आय. 1/1 प्लस आय. आय म्हणजे डीएफ. आता आपला डीएफ आहे 10, दिसला का 10. इसको 10 नहीं लेना है, आप इसको लोगे 0.10 लोगे. कितना लोगे, 0.10. 12 असेल तर 0.12. 12, 0.12. 7 असेल तर 7 7 रहेगा तो 0.07. कृतिका मॅथ्स मध्ये झालंय आपला आत्ताच. हाँ 0.07. व्हेरी गुड, 0.07. ठीक है, जीरो सिंपल कसं काढलंय ते मी सांगतो. इसको 100 से डिवाइड करके निकाला मैंने. n को 100 से डिवाइड किया तो 0.10 आएगा ना. हो सर. हा, तर एकदम सिंपल लॉजिक आहे. आपल्याकडे 9 मिनिटं आहे लेक्चर संपवायला. डीएफ कसा काढतोय मी नीट बघा. 1/1 म्हणजे 1/1 प्लस 0.10 केल्यावरती आपल्याला भेटणार 1/1.10. दिसलं का. हाँ सर. हाँ, ह्याला जेव्हा तुम्ही कैल्सी वरती कराल, इसको जब भी आप कैल्सी पे करोगे तो कैसे आंसर आएगा मैं बताता हूँ. ठीक है, इसको जब आप कैल्सी पे करोगे, हाँ, इसको जब आप कैल्सी पे सॉल्व करोगे तो इस तरीके का आंसर दिखेगा आपको. 1 डिवाइडेड बाय 1.10 केल्याने कॅल्सी वरती फक्त इक्वल टू दाबायचंय. उद्या कॅल्सी घेऊन बसा तर समजेल मी काय बोलतोय. 1 डिवाइडेड बाय 1.10 पहिल्यांदा इक्वल टू दाबाल तेव्हा आंसर येणार 90 जाईल. दूसरे बार इक्वल टू दबाओगे तो आंसर आएगा 826. तीसरे बार इक्वल टू दबाओगे तो आंसर आएगा 751. चौथी बार इक्वल टू दबाओगे तो 683. पाचव्यांदा इक्वल टू दाबलं की 621. कॅल्सी वरती एकदा करून बघा मी काय बोलतोय, मग तुम्हाला समजेल की मी क्या बोल रहा हूँ. 1/1.10 जेव्हा मी केलं तेव्हा मी 5 वेळा इक्वल टू दाबला. पहले बार इक्वल टू दबाया तो आंसर लिख लिया. दूसरे बार आंसर, तीसरे बार आंसर, चौथी बार आंसर, पाचवे बार आंसर. डीएफ का यूज कैसे, जेवढे वर्ष असतील तेवढ्या वर्ष करायचे. हाँ ठीक है. जितने साल आपका सम रहेगा उतने साल. 7 साल रहेगा तो 7 साल तक ऐसा करते जाओगे. पण इक्वल टू दाबल्यावर उत्तर लिहून घ्यायचं इकडे. क्लियर. सीएफएटी पिछले पेज पे से सीएफएटी मिला आपने को, बरोबर का. हो. हा, सीएफएटी आपण मागच्या पेजवरनं काढलंय. हा, सीएफएटी ला आपण सीएफ बोलूया, डीएफ आपण शोधलंय. आता पीव्ही काढायचंय. काय काढायचंय, पीव्ही म्हणजे प्रेजेंट वैल्यू. सीएफ इंटू डीएफ. सोफा फॉर्मूला एकदम, सीएफ इंटू डीएफ. मैंने तुमको कुछ तो बोला था, अगर तुमको एनपीवी ढूंढना है तो क्या ढूंढना पड़ेगा बेटा, सीएफएटी. मग मी पहिले सीएफएटी काढलं. आता मी काय कॅल्क्युलेट करतोय, आता मी कॅल्क्युलेट करतोय एनपीवी. ठीक है, इधर तक सम क्लियर है. आएगा. हो सर. हाँ, तो सीएफएटी पीवी इज इक्वल टू सीएफ इंटू काय बेटा, जिंदा हो, सीएफ इंटू डीएफ. सीएफ इंटू डीएफ. मी काय करतोय बघा, याला एकमेकांशी काय करतोय यांना मी काय करतोय, मल्टीप्लाय करतोय. मराठी भाषेत गुणाकार करतोय. 35,000 इंटू 0.909, 30,000 इंटू 0.826, 25,000 इंटू 0.751, 40 इंटू 3 आणि 30 इंटू 0.621. हे आन्सर झाले. मी काढून ठेवले कारण की कसं पहिला दाव देवाचा, पहिले तुम्हाला मी सोडवून दिले. तुम्हाला होमवर्क सोडवायचं. ठीक है, ये क्लियर हो मैंने कैसे निकाला. हो सर. हा, सीएफ इंटू हो डीएफ. सर. मग मी काय केली, या सगळ्यांची टोटल केली. मी या सगळ्यांची काय केली बेटा, टोटल म्हणजे बेरीज म्हणजेच ऍडिशन. तो मेरा आंसर आया 121,315. 121,315 जिसको आप इंग्रजी भाषा में बोलोगे PVIF.
प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश Present इनफ्लो. value. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो म्हणजे आपल्याकडे 5 वर्षांनी एवढे पैसे आले आणि आपल्याकडनं किती पैसे गेले. मशीनची किंमत काय होती अर्चीच्या? 1,00,000. 1,00,000. तो जो पैसा बाहर गया 1,00,000 दिख रहा है 1,00,000 उसको बोलोगे हाँ, सर. PVOF प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश आउटफ्लो. इनफ्लो आपण शोधला, आउटफ्लो हा. त्यांनी दिलेला. इथपर्यंत कळलंय का सम? हो सर. हा. तर एनपीव्ही इज इक्वल टू पीव्हीआयएफ मायनस पीव्हीओएफ. एनपीव्ही इज इक्वल टू पीव्हीआयएफ मायनस पीव्हीओएफ. म्हणजे मी या अमाउंट मधनं ही अमाउंट काय केली बेटा? माइनस किया. मैंने इस अमाउंट में से इस अमाउंट को क्या किया? माइनस किया. तो मेरे को ये जो ये मिला ना 21,315 त्याला बोलायचं एनपीव्ही. त्याला काय बोलायचं? नेट प्रेझेंट व्हॅल्यू. व्हेरी गुड. एनपीव्ही कशी काढायची समजलं? हो सर. एवढंच करायचं असतं एनपीव्ही ला. आता मी जसं बोललो प्रणव सोबत यश फ्री, तसंच एनपीव्ही सोबत पीआय फ्री आहे. मी बघा काय केलंय, पीआय चा फॉर्म्युला काय लिहिलाय मी? PVIF upon PVOF. क्या लिखा है फॉर्मूला? पीवीआईएफ अपॉन पीवी PVOF. ओएफ. मतलब जो आपने माइनस किया है ना तो डिवाइड कर दो. ते डिवाइड करायचे. हाँ बस, तो आपको आंसर मिल जाएगा. टाइम्स मध्ये भेटणार आन्सर. कसं भेटणार आन्सर? ओके. टाइम्स मध्ये. Times. काय केलं समजलं का? मी याच अमाऊंटला हो यांनी सर. मायनस नाही केलं, आता डिवाइड केलं. डिवाइड मायनस केलं तर एनपीव्ही भेटेल, डिवाइड केलं तर पीआय भेटेल. 2 मेथड्स क्लियर हुए क्या? हो सर. अरे एडे लोग हाँ या नहीं? हो हो सर. हो. हा ठीक आहे. तर या प्रकारे आपण आज यशस्वीपणे 2 मेथड्स केलेले आहेत. एक एनपीव्ही आणि एक पीआय मेथड. ठीक है, कंसेप्ट क्लियर हुआ? मैं तुम लोग को ये इमेज हाँ. भेजूंगा ही. प्लस मी तुम्हाला आता सम पाठवणार आहे. ग्रुप वरती सम पाठवतो मी. तो आवाज नाही येत सर. सम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. हॅलो. आवाज नाही येत सर. हॅलो चांगले हॅलो. आवाज नाही ठीक असलेले पाठवा. अरे याची शांत बस. आवाज नाही येते सर. आता येईल, थांब जरा. आवाज फिरायला गेलाय. आता येईल सर, आवाज. ते- प्रणवला येईल आता आवाज. मी चॅट बॉक्स मध्ये टाकेल, टेन्शन घेऊ नको, दिसेल ते. सर एक डाऊट होता, विचारू का? कॉलेजच्या बद्दल होतं सर. बोलो. सर मॅडम बोलते आमची ती मधु मॅम की तुमचे आता एक्झाम्स नाही होणार तर पीपीटी घेणार आहे, असं आम्ही युनिव्हर्सिटीला सर्क्युलर नाही आला अजून. म्हणजे आला नाही सर्क्युलर. हा, कॉलेजनी कसं केलंय की दे आर ट्राइंग टू प्रमोट, आणि प्रमोशन करताना ते लोक काय करतात की दे विल गिव्ह यू ऍडिशनल समथिंग. म्हणजे यू हॅव टू मेक अ पीपीटी. कारण की आदर्श कॉलेजला ऑलरेडी इन्स्ट्रक्शन झालेत की असाइनमेंटच्या माध्यमातून म्हणजे सब्जेक्ट वाईज किंवा पर्टिक्युलर पीपीटी बनवून पाठवायची, जे कन्सिडर केले जातील. आणि ओव्हरऑल ते लोक ऍव्हरेज वरती कन्सिडर करणार आहे की कोणाचं किती ऍव्हरेज. प्रमोट सगळ्यांनाच केलंय, पण त्या प्रमोशनच्या बदली वो कुछ पाने के लिए कुछ खोना पडते. ते तुमच्याकडनं काहीतरी डिमांड करणार. आता काय डिमांड करणार ते मला माहिती नाही, पण इट वुड बी अ सॉर्ट ऑफ असाइनमेंट. काहीतरी लिहून अपलोड करा किंवा कुठली तरी पीपीटी अपलोड करा, या फिर कुछ ओरल दे दो, या फिर कोई तो प्रेजेंटेशन बना के भेज दो. ऐसे कुछ तो वो लोग बोलेंगे आपको, एंड इट वुड बी अपलोडेड ऑन द यूनिवर्सिटी साइट, और उस बेसिस पे शायद से आपका वेटिंग करे. उसके अलावा एटीकेटी एग्जाम्स अजून क्लिअर नाहीये की काय ते लोक करणार आहे एटीकेटी एग्जाम्स. लेकिन एवढं क्लियर आहे की तुम्हाला ते प्रमोट करणार आहे. माइट बी कॉलेज चालू होने के बाद एक तो एटीकेटी एग्जाम देने पडे, या फिर उसको कुछ ये रहेगा. पण तात्पुरतं एवढंच तुम्हाला माहिती पाहिजे की जर कॉलेजनी तुम्हाला कुठली असाइनमेंट किंवा पीपीटी दिली तर ती अपलोड करा, कारण की त्याच्यावरती तुम्हाला डेफिनेटली मार्क्स असणार आहेत, आणि प्रमोशन पण त्याच्यावरतीच बेस असणार आहे त्यांचं. आणि माझ्या मते लवकर कॉलेज चालू होणार नाहीये, क्योंकि हम लोग को उन्होंने बोला है की पहिले मॉड्यूल का पीपीटीज बना के रखो. म्हणजे साधारणपणे 1 महिना चालेल असे पीपीटीज बनवून ठेवा, जे आपण मुलांना शेअर करू शकतो. मतलब युजुअली आपला लॉकडाऊन ओपन जरी झालं तरी आपले क्लासेस जूनच्या आधी उघडणार नाहीत. आपल्याला ऑनलाईन लेक्चर्स वरतीच जास्ती करून डिपेंड राहावं लागणार आहे. चालेल सर, चालेल. ठीक आहे. काय होत आणि काय नाही आता. नाही काय होत नाही रे, सगळं अंधश्रद्धा. काही होत नाही. हा, होणार, भरपूर काय होणार. होमवर्क पाठवल्यावर भरपूर काय होणार. त्याची काळजी बिलकुल करू नका. थोडाच द्या. एकदम थोडा गा. आज पहिला दिवस आहे ना, उद्यापासून येणार नाही तुम्ही, नाहीतर
आणि उद्या आपल्याला अजून कोण नवीन जॉईन झालं परत रिव्हिजन करावंच लागणार आहे दोन्ही मेथड्सचं. पण बोललो आज जरा पहिला दाव देवाचा, थोडं मानचा होमवर्क देऊ आपण. चालेल आज चलो का बाय. होमवर्क रहेगा मैं सेंड कर रहा हूँ थोड़े टाइम में ग्रुप पे. यूजुअली कल भी हो. सेम टाइम रहेगा. नेटवर्क प्रॉब्लेम मध्ये मध्ये जरी झाला तरी पण ऑनलाइनच राहत जा, क्योंकि अगर डिस्कनेक्ट हुआ तो वापस से कनेक्ट हो जाता है वो. आणि जर समजा हा. आवाज वगैरे ब्रेक होत असेल मध्ये मध्ये तर मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोच आहे, ते मी डायरेक्टली युट्यूबला आपल्या चॅनल वरती अपलोड करेल. तर म्हणजे कसं तुमचा हा. कुछ स्किप हुआ रहेगा तो आप वहां से क्रॉस वेरीफाई कर सकते हो. म्हणून मी रेकॉर्डिंग्स काढून बरोबर. ठेवले आहेत. ठीक आहे, क्योंकि आपण प्रो व्हर्जन वापरत नाही तर आपल्याला 40-40 मिनिटाचेच लेक्चर घेता येणार आहे. तर पहिले आपण 40-40 मिनिटाचेच लेक्चर घेऊ, नंतर मग हळूहळू वाढू. तसं जसं दिवस पुढे जातात. जो सब्जेक्ट इझिली कव्हर होतील ते मी आधी घेणार आहे, कारण की जे हा. बोर्डचा उपयोग न करता शिकवता येतील ते मी पहिले शिकवतोय. आणि ज्याला बोर्ड लागेल कंपल्सरी मोठे क्वेश्चन ते आपण नंतर लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर करणार आहे, म्हणजे FA वगैरे तसे. ठीक आहे. ओके सर, हा कुठल्या सब्जेक्ट बद्दल शिकवला तो? फायनान्शियल मॅनेजमेंट TY BAFचा. आणि